हे सॉन्ग कंपोजिशन झाले त्यातला तुमचा फेवरेट सर कोणते कंपोजिशन जे तुम्हाला. आणि अजून एक क्वेश्चन आहे की मोस्टली आता आपल्या ट्रॅडिशन्स जे आहे जे तुम्ही जपता सर आतापर्यंत ते आणि आत्ताचे इनोव्हेशन हे तुम्ही कसं बॅलन्स करता. कारण आम्ही तुम्हाला कायम सर ट्रॅडिशनमध्ये बघितलंय आणि तुम्ही जे आणता ते आमच्यासाठी फार इनोव्हेशन असतं की आमचंच ट्रॅडिशन तुम्ही या रूपाने आणता सर की जे आम्हाला जाणवते की अरे आपलं हे आणि आपण विसरलोय आणि तुम्ही एक्सप्लोअर करता. सर याच्या मागे तुमचं ट्रॅडिशन आणि इनोव्हेशन कसं बॅलन्स करताय. माझे दोन क्वेश्चन तुमच्यासाठी आहेत सर. काय म्हणजे आज इतकं अमेझिंग प्रश्न. ब्युटिफुली आस्क्ड. व्हेरी नाईस. थँक्यू सर. ट्रॅडिशनला जर इनोव्हेशन मध्ये नाही चेंज केलं तर कुठलीही गोष्ट वी बिलीव कुठलीही गोष्ट साचलं की गाळ होतं, वाहत राहिलं तर प्रवाही राहिलं तर स्वच्छ राहतं आणि ते तोपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचतं. कुठलीच गोष्ट साचू नये, तिथल्या तिथेच अडकून राहू नये. त्यामुळे ती बाहेर काढण्यासाठी यू हॅव टू डू इनोव्हेटिव्ह थिंग्स, राईट. सो आमचं असं ठरवून नाही, शपथ नाही घेतली की चला आजपासून आपण सगळ्या ट्रेडिशनला इनोव्हेशनमध्ये चेंज करू, असं नव्हतं. हे आपसूक येतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जाताना अरे हे आपलं होतं, आपण जर याला अशा प्रकारे केलं तर कसं वाटेल, असं प्रत्येक जण विचार करतो. ओके. कुठे मराठी लग्नांमध्ये पूर्वी संगीत असायचो, म्हणजे आजकाल जे संगीतची रात्री असतात, बरोबर नव्हतं ना पूर्वी. आपण हळद लागली की काय ते आपल्या सत्यनारायणीच्या पूजेपर्यंत एका दिवसात संपायचं. आता आपली लग्न बघा किती 4-4 दिवस चालतात. आपण 4 लोकांचं बघतो आणि आपल्याला वाटतं हे आपल्याकडे काय नाही. काही गोष्टी चांगल्या असतात दुसऱ्यांच्या ज्या आपण स्वीकारतो, राईट, आणि स्वीकारतो आणि आपल्या करतो त्याला. दॅट बिकम्स अ ट्रॅडिशन. सो कुठलीही ट्रॅडिशन सुद्धा अशीच आपण एकमेकांची एक्सचेंज करतो एकमेकांबरोबर. दॅट बिकम्स अ ट्रॅडिशन. आय थिंक ह्या आपल्या मराठीपणाचं, मराठी पाहण्याचं हे लक्षण आहे. आणि आपण ह्या गोष्टी एकत्र घेत गेलो ना, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडनं आपण ऐकत गेलो. कित्येक कला आपल्याकडनं दुसऱ्याच प्रांतातनं आलेल्या आहेत, बरोबर, पण आपण ते स्वीकारलेले आहेत. आणि आपण आपलं इन्स्ट्रुमेंट कित्येक दुसऱ्या प्रांतातनं आलेलं आहे, आपण ते स्वीकारले आणि आपण ते आपण डोक्यावर घेऊन मिरवतो. आणि इट इज अमेझिंग. आय थिंक आपल्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिकतेचा तो एक बेस आहे. आय थिंक त्याच्यावरती आपण जेवढं इनोव्हेटिव्ह करू तेवढं अजून आताची पिढी त्याला असोसिएट होईल. त्याच्या पुढच्या पिढीला अजून काहीतरी नव्याने वाटेल. आमच्या नंतर अजून येणाऱ्या काहींना वाटेल की अरे ह्यांनी असं केलं होतं, आपण अजून असं काहीतरी करू. असं केलं तर चालतं आणि असं केलं तर लोक त्याला आपल्याकडे स्वीकारतात सुद्धा. तर ते नुसतं आम्ही करून उपयोग नसतो, ते तुम्हीही स्वीकारावं लागतं. सो जेवढं तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी दाद देता किंवा आम्हाला त्याचं कौतुक करता, मी तुम्हाला लावून नमस्कार करतो त्यासाठी, कारण तुम्ही ते स्वीकारताय तेवढ्याच मोठ्या काळजात. नाही तर परत ते हे आमचं शिक्षण आहे, हे असं का केलं, असं पण होऊ शकलं असतं ना. पण त्याचं एक थिन लाईन असते त्याचं, पण त्याच्याही सात्विकतेला धक्का न देता तुम्हाला ते करावं लागतं. आम्ही आमचा पहिलाच अल्बम करताना आम्ही